आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर मतदारसंघात पक्षांतर्गत भलत्याच घडामोडी घडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोलापूर शहर उत्तर भाजपामध्ये भलत्याच घडामोडी आहेत काय? शहर उत्तरमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्याबाबत नाराजीचा सूर आहे काय? असे अनेक प्रश्न आणि यांच्या चर्चा आता सोलापुरात रंगल्यात. शिवानुभव मंगल कार्यालयामध्ये सोलापूर शहर उत्तर भाजपाच्या वतीनं कार्यकर्ता संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीस भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे हेच उपस्थित नव्हते. या बैठकीत शहर उत्तरमधील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं जरी असले तरी यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याबाबत नाराजीचा सूर दिसून आला. गेल्या 20 वर्ष आमदार असताना आपल्या मतदारसंघात काम केलं नाही, कार्यकर्त्यांची विचारणा केली नाही, जे आपले बगलबच्चे आहेत त्यांचाच विचार त्यांनी केला. या बैठकीमध्ये एका कार्यकर्त्याची अशी मागणी होती की आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गेलेल्या भाजपचे माजी शहराध्यक्ष, सध्या काँग्रेसचे प्रवक्ते असलेले प्राचार्य अशोक निंबर्गी यांना पुन्हा एकदा पक्षात सक्रिय करावं, त्यांना भाजपामध्ये प्रवेश द्यावा. या बैठकीस सोलापूर शहर उत्तरचे इच्छुक उमेदवार चन्नवीर चिट्टे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्रीशैल बनशेट्टी, विधितज्ञ मिलिंद थोबडे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, जगदीश पाटील, अशोक खटके, दिलीप पतंगे, राजाभाऊ माने, अमर बिराजदार, सागर अतनुरे, संजय साळुंखे यांच्यासह बहुसंख्येनं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. मोठी संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.